तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? साहेबराव शिंदे। साहेबराव शिंदे। काय शिंदेचे भरपूर दिसते तो गावात? काय गावचं 40% शिंदे। शिंदेच आहे। किती मतदान आहे गावात? गावात 3600 मतदान आहे। 3600 मतदान होते की? 200-300 वाढेल 4000 दरम्यान जाईल मतदान। 4000 पर्यंत जाईल। बरं बरं बरं। काय वातावरण काय नेमकं आमदारकीचं यंदा? वातावरण काय आहे, ज्याचं त्याची मत आहे, ते जे त्यानं मत मांडायला जे त्याला अधिकार आहे, कुणाला लोकशाही आहे। चौघजण उभारणार आहे ते, बाबासाहेब असतील, दीपक आबा असतील, राजेबापू तर आहेतच, परत अनिकेत देशमुख आहे, या चौघांपैकी कोणाला तुम्हाला? अजून चौघांना जरी उभा राहायचं म्हटलं तरी बी काही लोकशाहीने अधिकार दिलेला आहे, त्याचा काही विषय नाही। ज्याचे त्याच्या हिशोबानं तुमच्या मनात कोण आहे? आमच्या मनात काय दुसरं असणार कोण आहे? आम्ही काय करणार? बरं, की जे आमच्या तालुक्याचे जे आम्ही 15 वर्षाचा असल्यापासून मतदानाचा अधिकार नव्हता, तेव्हापासून आम्ही बापूजी चाहते आहोत आणि चाहतेच राहणार। जोपर्यंत बापू आहेत तोपर्यंत आम्ही बापूचेच राहू। सर्व तालुका बापू नाही येत नाही म्हणते ते, बाबासाहेब निवडून येणार म्हणते का हो? असं ते म्हणणाऱ्याला काय त्याच्या तोंडाला आपल्याला हात लावता येणार नाही। बर, परंतु बापू एक असा युगपुरुष आहे की बापू हा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे। राजाराम पाटील एक शेतकरी होते आणि ते शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला हा शेतकऱ्याचा मुलगा आहे। आणि तसंच त्यांच्या नशिबानं नाथांचा नाथ एकनाथ बर हाही एक शेतकरी पुत्र आहे। आणि राज्याला आणि राज्याबरोबर आमच्या तालुक्याला शेतकरी पुत्रांची जोडी अगदी 100% आशीर्वाद आहे। आणि एक मराठीमध्ये एक म्हण आहे, हिंदीमध्ये, भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है। तसं एकनाथ शिंदे साहेबांनीही कधी बापूला डावललं नाही आणि बापूने आम्हाला तर छप्पर फाड़ के दिलंय। आमच्या पूर्णतः अपेक्षा पूर्ण आहेत। अगदी मन आमचं या निधीतून तृप्त आहे आम्ही। आणि बापू कायम सांगायचे की तालुक्यामध्ये बापूने ज्यावेळेस एंट्री केली तेव्हापासून आम्ही बापूंच्या बरोबर आहे। आणि बापूंचं एक स्वप्न होतं की ह्या तालुक्याच्या काळ्या आईला मी हिरवागार शालू नेसवीन, त्यावेळी मी राजकारणातून बाजूला होईन। आणि बापूने त्यांचा शब्द आज मला खऱ्या अर्थानं पूर्ण झालेला दिसून येतोय। आणि टेंबू योजना असेल, म्हैसाळ असेल, तुमचं ताकारे असेल किंवा कुठल्या, आणि आता पूर्त 1-2 वर्षाखाली बापून तसं कालखंड भेटला नाही, वेळ कमी भेटला। कारण पहिल्यांदा उद्धव साहेब तर 2-2.5 वर्ष बाहेरच निघाले नाहीत। त्याच्यामध्ये कोरोना 2-2.5 वर्ष गेली आणि उर्वरित 2-2.5 वर्षामध्ये गेले 55 वर्ष ज्या लोकांनी सत्ता भोगल्या, अशा लोकांनी रोजगार हमी, निम आम्ही निम तुम्ही ह्याच्या पलीकडं काय केलं नाही। आणि बापूने आमचा सर्वसाधारण, माझं असं मत आहे की कुणाला काय 4 रुपये दिले घेतले म्हणून काय सगळं पुरतं अशातला काय भाग नाही। आणि आमदार झाला म्हणजे काय कोणा घरी जाऊन पाणी भरायचं नसतं। आमदारांनी प्रत्येकाच्या शेतामध्ये, प्रत्येकाच्या बोरला, प्रत्येकाच्या विहिरीला पाणी आहे, शेती समृद्ध आहे। लोकांनी डाळिंबाचा पर्याय शोधलेला आहे, डाळिंब करतायत, काही जणांनी जर्शाचा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि लोक अगदी समाधानी आहेत। आणि इथून पाठीमागच्या काळामध्ये 55 वर्षामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करणं आणि जातीच्या जीवावर राजकारण करणं, ह्याच्या पलीकडं तालुक्यामध्ये इतिहास कुठल्याही प्रकारचा नव्हता। आणि बापूंनी तो खऱ्या अर्थानं मोडीस काढला। बापू सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन अगदी तालुक्याचा गाडा अगदी चांगल्या पद्धतीनं हाकत आहे। 90च्या स्पीडनं काम चालू आहे। मग विरोधकांना कामच आहे, टक्केवारी घेतात, अमकं घेतात। अरे टक्केवारी घेऊ द्या, नाही काय करू द्या, तुम्ही समाधानी आहे, जनता समाधानी आहे। जनता पार्टी तुम्ही कोणाच्या तर घराण्यात जन्माला आला म्हणून तुम्हाला सत्ता मिळाली पाहिजे त्याचं काही कारण नाही। तुम्ही लोकांपर्यंत किती गेलाय, तुम्ही काय लोकांसमोर मत मागताना तुम्ही कामं सांगून काय मागणार आहे मत? तुमचं काम पाहिजे त्या ह्याचं काम काय तुमचं? तुम्ही एकाच ग्रामपंचायती सदस्य नाही, तालुक्याची स्वप्न बघणं किंवा बापूंच्या बद्दल नावं ठेवणं, ह्याच्यापेक्षा तुम्ही विकासात या, लोकात या, विकासाची कामं करा आणि त्यानंतर काय असेल ते तुमचं बोला। आता युती सरकारमध्ये जवळजवळ एकनाथ शिंदे शिवसेनेचे जवळजवळ 50 आमदार आहेत। त्यामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय आणि लाडके आमदार म्हणून शहाजीभाऊ पाटील यांची गणना केली जाते। ते तुम्हाला कितपत योग्य वाटतं? 100% योग्य वाटतं। लाडके आहेत आणि त्या
क्वालिटीचे आहेत बर. आणि तालुक्यात नाव पाणीदार आमदार म्हणून किंवा राज्यामध्ये पाणीदार आमदार म्हणून उगाच काय नाव पडलेलं नाही. आणि त्यांनी पहिल्यांदाच पाणी प्रश्न घेऊन तालुक्यामध्ये पाय ठेवला होता. त्यांनी तालुक्यात पाण्याचा प्रश्न आज खऱ्या अर्थानं अगदी डोंगरावर सुद्धा पाणी न्यायच्या योजना बापूंनी पूर्णपणे, अगदी तुम्ही जर एखादी नदी खोलात असेल आणि एखादी 400 एकर माळावर जर रान असेल, त्या रानात बापूंनी पाणी न्यायची सोय केलेली आहे. आणि लोकांना, शेतकऱ्यांच्या, ज्यावेळेस आमच्या गावामधला इतिहास सांगतो, एक साधारणपणे 7 वर्षाच्या बापू आमदार नव्हते त्या काळातला सांगतो. आमच्या इथं डाळिंबाचं पूर्णपणे आगर आहे आणि एक 3 ते 4 महिने 4 बोर मिशनी होत्या तालुक्यामध्ये. आज तुम्हाला बोर मिशनी कुठे दिसते का? नाही. बघायला दिसते का? तालुक्यातल्या पूर्ण बोर मिशनी कुठे गेल्या माहित नाहीत. एवढं पाणी आलंय. का झाल्या? का झाल्या? बोरच्या पाण्यात गाड्या कुठे गेल्या? तर कुणाला गरज राहिली नाही त्याची, कारण त्याच्या विहिरी डबाबल्या त्या. आणि त्याच्यासाठीच पाणीदार आमदार म्हणून शहाजी पाटलांचं नाव आहे, पाणीदार आमदार म्हणून ओळख आहे. आणि त्याच्यामध्ये तर सेलिब्रिटी म्हणून अजून परत त्यांना पदवी मिळाली. काय झाडी काय डोंगर ह्या त्यांना पदवी मिळाली. तर मला एवढंच सांगावं असं वाटतं तुमच्या माध्यमातून की जातीचं गुतीचं राजकारण राहिलेलं नाही, विकासाचं राजकारण या मूळ चाललं पाहिजे. आणि मला एक आवर्जून एक किस्सा सांगावा वाटतो तुम्हाला. मी कधीतरी कामानिमित्त ऑफिसला जाणाऱ्यापैकीतला एक कार्यकर्ता आहे, बापूंचा सच्चा कार्यकर्ता म्हणून मी सांगतो. ऑफिसला गेलो होतो आणि गावातील माझ्या एक महिला भगिनी आहेत, त्यांनी त्याच्याबरोबर त्याचे वडील होते आणि तिच्या मुलीला ऐकू येत नव्हतं. तर त्या मशीनची किंमत काहीतरी कॉस्ट होती, त्यांची परिस्थिती नव्हती आणि ते तिथं आले होते. त्यांनी आल्यानंतर मला म्हणले की बाबा चला साहेबराव आपण तेवढं बापूंना कानावर घालूया आणि थोडं त्यांच्याकडून आपण निधी उपलब्ध करू. मी गेलो, आम्ही बोललो, झालं. बापूंनी त्याचा पाठपुरावा केला, 3 वेळा पत्र पाठवले आणि त्या मुलीनं राज्यातून म्हणजे शासनाची योजना 2 लाखाची होती. तर त्या मुलीमुळे ती योजना आणि बापूंच्या प्रयत्नामुळे ती योजना आज त्या म्हणजे बधीर असणाऱ्या व्यक्तीनं 3 लाखाचा शासनानं तो जार बदलला. 3 लाखावर नेलं का तर त्या मशीनची परदेशातल्या किंमत 7 लाख जास्त असल्यामुळे. आणि त्यावेळी मी म्हणलं बापूंना की बापू तुम्ही ज्यावेळेस गावातली कामं करताय त्यावेळेस गावातलं एखाद्याचं काम केलेलं आम्हाला थोडंसं कानावर घालत जावा, कारण आम्हाला उद्याही करावं लागतं. तर माझ्या नेत्याने असा प्रश्न टाकला की तुम्ही गाव लेवलचं राजकारण ग्रामपंचायतीचं तुमच्या हिमतीवर तयार करायचं असतं. माझ्या कामावरच्या जोरावर तुम्ही ग्रामपंचायत लढवायची नसते, कर्तृत्वावर तुमची ग्रामपंचायत आणायची असते. मग त्यावेळी बापूंनी सांगितलं की हे जे तुम्ही सांगताय ते मी ज्यावेळेस मी काम करतोय त्यावेळेस मी जात धर्म पक्ष पार्टी काही न विचारता मी हे लोकांची कामं करतोय. आणि साहेबराव ही ज्यावेळेस लोक बटन दाबायला जातील त्यावेळेस एकदा तरी विचार नक्की करतील की मी ह्यावेळी इथे बापूंकडे काम घेऊन गेलतो आणि बापूंनी कुठलाही मला पक्षाचा आहे पार्टीचा आहे न विचारता माझं काम केलंय आणि त्यावेळेस बटन दाबताना ते माझं नक्की माझ्या चिन्हासमोरचं बटन दाबतील एवढं मी. पण त्यामुळे मला माझ्या नेत्याचा गर्व वाटतो की माझा नेता हा सर्वसमावेश आहे. ज्या वेळेस मागच्या वेळेस शहाजीबाबू पाटील यांनी सांगितलं होतं की येणारी निवडणूक ही पाण्यावरच्या मुद्द्यावर नसणार, पाण्याचा मुद्दा संपवल्यावरच मी तुमच्यासमोर येणार असं त्यावेळेस त्यांनी ठणकावून सांगितलं होतं. आणि ती सुद्धा पाण्याचा प्रश्न सुद्धा या तालुक्याच्या या मतदारसंघाचा त्यांनी मिटवलेला आहे. तर जनता म्हणून तुम्ही येणाऱ्या निवडणुकीत त्यांना परतफेड करणार का? कशा स्वरूपात करणार? 100% आम्ही घरोघरी जाणार, आमच्या नेत्याचं काम समजावून सांगणार आणि प्रत्येकांच्या समजावून सांगण्या इतपत आता जनता एडी राहिलेली नाही. समाजावर जाती धर्मावरचं राजकारण माझ्या माहितीनं बऱ्यापैकी संपलेलं आहे. प्रत्येक घरामध्ये आज इंटरनेट आहे, प्रत्येक घरामध्ये अँड्रॉइडचे 4-4, 5-5 मोबाईल आहेत. त्याच्यामुळं राज्यामध्ये काय चाललंय, तालुक्यामध्ये काय चाललंय, गावामध्ये काय चाललंय, गल्लीमध्ये काय चाललंय, घराघरात काय चाललंय, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आज सगळ्यांच्या घरोघरी आहे. सुशिक्षित वर्ग आहे आणि आता पहिल्यासारखं अंगठे बदूर राहिलेले नाहीत.
आता जी पहिली काय धोतरवाली आहे ती अजून थोडी एक 5-10-20% त्यांना वाटतंय माझ्या जातीचा आहे, माझ्या गोतीचा आहे, अमक्याचा आहे, माझ्या आमदारचा नातू आहे, माझ्या आमदारचा हे आहे, ते आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आता ह्या गोष्टींचा थोडासा बदल झालेला आहे आणि इथून मोर्चा काळामध्ये 100% या गोष्टीचा बदल होईल आणि विकासाचे कास धरून लोक बापूंना निवडून देतीलच. त्याच्यामध्ये तीळ मात्र शंका बाळगायची गरज नाही, एवढंच मी सांगू.